बीड प्रकरणातील सर्व आरोपी एकाच कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। 29 नोव्हेंबर 2024 चा हा सीसीटीव्ही व्हिडिओ असल्याचं पुढे येत आहे। अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशीचं हे फुटेज असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। आणि या व्हिडिओविषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या बीडवरनं आपल्या सोबत आहेत। उदय, मुळात हे फुटेज नेमकं कुठल्या परिसरामधलं आहे आणि कोणत्या तारखेचं आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर हे जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते विष्णू चाटे याच्या कार्यालयाच्या शेजारी जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही मधील आहे। आणि 29/11 रोजी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास खंडणी मागितल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। त्यानुसार वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। 29/11 हीच तारीख आहे त्या दिवशी खंडणी मागितली होती आणि हे सीसीटीव्ही फुटेज देखील त्याच दिवशीच आहे। आणि त्या दिवशी या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर चांगळे, हे जे इतर प्रतीक घुले, हे जे इतर आरोपी आहेत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील, ते देखील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात आपल्याला। आणि त्या ठिकाणचं हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं ना, वाल्मिक कराड आणि ते जे इतर सदस्य आहेत ते त्या या प्रकरणातील जे आरोपी आहेत इतर, ते देखील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात। आणि मग त्या दिवशी त्या कार्यालयात नेमकी काय चर्चा झाली आणि तिथूनच फोन करण्यात आला होता का या अधिकाऱ्याला अवादा कंपनीच्या, हे देखील आता पोलीस तपासात समोर येऊ शकणार आहे। तुर्तास तरी हे सीसीटीव्ही फुटेज सर्व आरोपी एकत्र दिसत आहेत, हे समोर आलं ना एकच खळबळ उडाली। धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बीडमधलं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला सगळे आरोपी पाहायला मिळत आहेत। आणि त्यामुळे नेमकं काय चर्चा या दरम्यान या सगळ्या आरोपींमध्ये झाली, हा प्रश्न या फुटेजच्या निमित्तानं उपस्थित होतो। बीडमधले फुटेज आहे ज्यामध्ये आपल्याला वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतच सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे, हे सगळेच आरोपी या प्रकरणामधले खंडणी आणि त्यासोबतच हत्या प्रकरणातले आरोपी आपल्याला एकत्र दिसत आहेत। आणि त्यामुळे प्रश्न पडतोय की नेमकी या दरम्यान या सगळ्या आरोपींमध्ये काही चर्चा झाली का आणि त्याच्या सगळ्या प्रकरणाशी या व्हिडिओचा काही संबंध आहे का? Thank you.